काय दिलेलं आहे रे? व्ही इज इक्वल्स टू 220 व्होल्ट. DC शंट मोटर रोटेट. बघा स्पीड दिली किती? 1200 RPM. ही पहिली स्पीड आहे. लॅप वाउंड म्हणजे काय? A इज इक्वल्स टू P इज इक्वल्स टू 4. लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग माहिती आहे ना तुम्हाला? तर त्यातलं लॅप वाउंड. झड दिले नंबर ऑफ कंडक्टर किती? 820 दिले. इफ फ्लक्स पर पोल Φ1 किती आहे माहीत नाही, पण Φ2 जी आहे ही Φ1 पेक्षा किती आहे? 0.951. इथं काय म्हणलं त्यांनी? इफ फ्लक्स पर पोल इज चेंजेस किती? 90% फ्लक्स रिड्यूस होते. ओके. आणि करंट दिलाय कोणता? I1 इज इक्वल्स टू 5 एम्पियर आणि I2 इज इक्वल्स टू 50 एम्पियर. RA दिलंय. काय दिलंय? RA इज इक्वल्स टू 0.5 ओहम आणि RSS दिलं किती? 220 ओहम. आणि काय काढायचं आहे? स्पीड काढायची. ओके. स्पीड वेन फ्लक्स इज रिड्यूस टू 10%. 10% फ्लक्स रिड्यूस झाल्यावर स्पीड काढायची. ओके. ॲझ्युम टॉर्क कॉन्स्टंट. हे नाही केलं अजून तरी ती कॉन्स्टंटच येणार आहे. बघून घ्या. इथपर्यंत आहे. हा न्यूमरिकल आणि हा गिवन आहे. इथपर्यंत जरी समजलं तुम्हाला तर अर्धा प्रॉब्लेम सॉल्व होतो. काय दिलेलं आणि काय काढायचं आहे. 3%मध्ये बी काय प्रॉब्लेम होता? हे 10% रिड्यूस केलं ना, तिथं 3% रिड्यूस केलं होतं तर ते 0.97% आलं होतं. आठवतं आहे? तर हे 10% रिड्यूस केल्यावर किती आलं आहे? 90% आलं आहे. ओके. 90% म्हणजे काय? 0.9. 50% म्हणजे 0.5 टाईम. येतं लक्षात? 200% म्हणजे दुप्पट. 50% म्हणजे निमपट, अर्ध. त्या पद्धतीने समजलं आहे? आता सगळ्यात पहिले काय करा? EB1 काढून घ्या. तर फॉर्म्युले कोणकोणते लागणार ते समजून घ्या. तर पहिला फॉर्म्युला E इज इक्वल्स टू काय रे? P∅ZN डिवायडेड बाय 60A. EB किंवा E म्हणू आपण. फक्त E म्हणू. B बॅक EMFसाठी वापरतो आपण. B सफिक्स फॉर बॅक EMF. तर हा एक फॉर्म्युला लागणार आहे. परत दुसरा फॉर्म्युला काय? EB इज इक्वल्स टू V मायनस IARA. हे दोन फॉर्म्युले लागणार आहे त्याला. बरोबर आहे? तर फॉर्म्युले हे दोन लागणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपण आता IA माहिती आहे तुम्हाला? नाही. तर IA पण काढावं लागेल. ही मोटर कोणती आहे? शंट मोटर आहे. मग शंट मोटरचं डायग्राम काढून घेऊ आपण. ओके. कन्सेप्च्युअली सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. तर डायग्राम काढू आपण. तर ही डायग्राम आहे. एका पोराला ही डायग्राम काढायला लागली ती थर कापत होतं. ओके. ती भीती पण नष्ट झाली पाहिजे. तर हे काय आहे? ISH. हे काय आहे? IA. ओके. आणि हे टर्मिनल व्होल्टेज समजा V लावलं. हे काय? सप्लाय व्होल्टेज V. हे सोडून द्या. समजा हे एवढंच कन्सिडर करू आपण. इथं लावला तुम्ही मेकॅनिकल लोड. काय लावलं? लोड. तर हे काय? DC शंट मोटर. तसं सिरीज मोटर, कंपाऊंड मोटर तुम्हाला माहीत पाहिजे आणि आपण हे प्रॅक्टिकली पण करून पाहिलं ना. तर आता सप्लाय दिला हे I. तर I1 आणि I2 दिलेलं आहे तुम्हाला. तर हा सप्लाय I1 पहिली कंडिशन काय आणि दुसरी कंडिशन काय? त्याच्यानंतर ISH हे कॉमन राहणार आहे. पहिली कंडिशन आहे व दुसरी कंडिशन हे कॉमन राहणार आहे. त्याच्यानंतर IA मात्र बदलणार आहे. तर फॉर फर्स्ट कंडिशन घेऊ आपण. फॉर फर्स्ट इथं खाली घेऊ. फॉर फर्स्ट केस. तर EB इज इक्वल्स टू काय रे? V मायनस IARA. तर RA माहिती तुम्हाला नाही तर मग सगळ्यात पहिले RA काढून घ्या. कसं काढणार? ISH इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय RSH. हे पहा हे करंट काढायचं आता V डिवायडेड बाय RSH. तर हे RSH आहे. ओके. याचं रेजिस्टन्स हे फील्ड वाइंडिंगचं रेजिस्टन्स. हे RA म्हणजे काय? RA म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचं रेजिस्टन्स. मग I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय RSH. V किती रे? 220 डिवायडेड बाय हे किती रे? 220. हे किती आलं? 1 एम्पियर.
मग आय इज इक्वस टू काय रे, आय इज इक्वस टू आय एस एच प्लस आय. हा करंट ह्या दोन करंटच्या बरोबरीत असो. दिस करंट इज इक्वस टू दिस प्लस दिस, बरोबर आहे. मग याच्यावरून आय ए इज इक्वस टू आय मायनस आय एस एच करता येईल का नाही रे. मग पहिल्या कंडिशनला फॉर फर्स्ट केज आय ए इज इक्वस टू आय वन मायनस आय एस एच. तर आय वन किती आहे रे, 5 एम्पियर. 5 मायनस आय एस एच 1 किती आलं, 4 एम्पियर. ही व्हॅल्यू इथं पुट करायची. तर आता हे 220 मायनस आय ए किती 4 इंटू आर ए किती, आर ए किती 0.5 किती आलं हे 219.45 सॉरी 18. हे बाप 5 चूक 20 म्हणजे किती येईल, 5 चूक 20 2 218. ओके. हे EB1 आलं, हे काय आलं EB1 बॅक EMF फॉर फर्स्ट कंडिशन. तसंच फॉर सेकंड कंडिशन, फॉर सेकंड कंडिशन पहा. सेकंड कंडिशनला आय ए इज इक्वस टू काय रे, परत आय टू मायनस आय एस एच. आय टू किती रे 50 मायनस 1 किती 49. तर हे करा EB हे 1 EB2 इज इक्वस टू काय रे व्ही मायनस आय ए टू आर ए. तर व्ही किती 220 मायनस हे किती 49 गुणिले 0.5 तर 195.5 व्होल्ट हे आलं EB2. इथपर्यंत आले, काहीच अडचण नसेल. आता EB1 आलं EB2 आलं. तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. ओके. तर EB1 डिवायडेड बाय EB2 इज इक्वस टू P5ZN P5ZN डिवायडेड बाय 60A खाली P5ZN डिवायडेड बाय 60A. तर इथं नंबर ऑफ पोल तर सेम राहणार आहेत. मोटर बदलली का नाही, तर हे सेम येतं, सेम कटून जाईल. फ्लक्स इथं 5-1 येईल, इथं 5-2 येईल. झड बदलणार आहे का नाही, ते पण कॉन्स्टंट कटून जाईल. इथं N1 आहे, इथं N2 येईल. इथं नंबर ऑफ पॅरलर पाथ बदलणार आहे का नाही बदलणार, तर हे कटून जाईल. तर उरल काय EB1 डिवायडेड बाय EB2 इज इक्वस टू काय 5-1 N1 डिवायडेड बाय 5-2 N2. इथपर्यंत आले का, हे इथपर्यंत आले म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचा. आता काहीच नाही याच्यात. तर आता आपल्याला काय काढायचं रे N2 काढायचं. मग N2 इज इक्वस टू N2 इज इक्वस टू याला इकडे घ्या, त्याला सगळ्या टर्मला इकडे घ्या. मग काय N2 इज इक्वस टू हे बाकी जसं तसं ठेवा. हे जे दिसतं ना हे बाकी तसं काय येईल Q1 N1 डिवायडेड बाय Q2 हे जसं तसं ठेवलं. आणि हे जे इकडं आणलं तर उलटं झालं आहे. सो EB2 डिवायडेड बाय EB1 समजलं. आणि आता काय आहे 5-1 आहे, हे Q नाही आहे, 5-1 आणि 5-2 आहे. तर 5-1 किती रे 5-1 आहे. आणि N1 किती रे 1200. आणि 5-2 काय आहे 0.951 आहे. 5-2 काय आहे 0.951 आहे. इंटू EB2 काय किती रे 195.5 व्होल्ट नको. आणि EB1 किती आहे 218 किती आलं हे. आता हे 5 सुट्ट कटणार आहे, तर उरल किती 1200 भागिले 0.9 इंटू 195.5 भागिले 218 किती आलं आहे. कॅल्क्युलेट करा.
1195.71 RPM. बघा फुल फ्लक्स दिल्या तर स्पीड किती होती? 1200 RPM होती. किती होती? 1200 RPM. आणि 10% फ्लक्स कमी झाल्या, स्पीड किती झाली? 1195 RPM झाली. किती? थोडी कमी झाली स्पीड. झाली की नाही कमी? तर हे काढायचं होतं तुम्हाला, हे कॅल्क्युलेट करायचं होतं. आता 2च मिनटं पुन्हा एकदा लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय गिवन दिलं ते व्यवस्थित लिहून घ्या. फॉर्म्युलेशन काय ते व्यवस्थित समजून घ्या. आणि त्याच्यानंतर बघा, ज्यांना माहीत नाही ना त्यांनी डायग्रामकडे लक्ष द्यायचं. हे जर कन्सेप्च्युअली व्यवस्थित समजलं तर हे बाकी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल. तर ही डायग्राम काढायची. I=ISH IA या दोन्हीची बेरीज, याच्यावरून IA काढा. आर्मेचर करंट असतो तो, त्याला सिम्प्लिफाय करा. मग पहिली स्टेप काढा. पहिल्या केसमध्ये EB1 काढा, दुसऱ्या केसमध्ये EB2 काढा. आणि हे फॉर्म्युलेशन सिम्प्लिफाय करत चला, तुम्हाला स्पीड येऊन जाईल. अतिशय सोपा आहे. याच टाईपचा न्यूमरिकल मी टेस्टमध्ये सुद्धा टाकला होता. आणि हा आहे ह्या दुसऱ्या टेस्टमध्ये, म्हणजे ही पण टेस्टच होती ना. समजलं आता? काही डाऊट नाही? करता येईल ना या टाईपचा? याच पॅटर्ननी तो 3% करून बघा. परीक्षेला हा प्रश्न 3% 4 वेळेस विचारलेला आहे, 6 मार्काला विचारलेला आहे. आता आपल्या युनिट टेस्टमध्ये आपण 6 मार्काला नाही विचारू शकत ना, म्हणून हे 4 मार्काला विचारलं. नाही तर हा खरा प्रश्न 6 मार्काचा आहे. समजलं? याचा एक फोटो काढून घ्या.